नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? महाराष्ट्रामध्ये जसा धमाधम पाऊस पडताय, सरी कोसळतायत, तशाच इंग्लंडमध्ये सुद्धा सुख-दुःखाच्या सरी कोसळताना बघायला मिळाल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये. एकीकडे भारताचे विविध खेळातले ॲथलीट्स जबरदस्त कामगिरी करून दाखवत होते. योद्धा काही सुवर्ण पदक जिंकून गेले. ट्रॅक अँड फील्डमध्ये आपल्याला पदक मिळालं, जे खूप आनंदाची गोष्ट होती. आपल्या अचंता जो आहे तो टेबल टेनिसच्या फायनलला आलेला आहे, आपली डबल्सची फेअर फायनल खेळलेली आहे. या सगळ्या आनंदाच्या गोष्टी होत असताना अगदी बारीक लक्ष हे एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर सुद्धा होतं. त्याचं कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कॉमनवेल्थ गेम्सचा अंतिम सामना होत होता. पहिली बॅटिंग ऑस्ट्रेलियाने केली आणि सुरुवातीला धक्के लागले. ऑस्ट्रेलियन टीमला चांगली सुरुवात करता आलेली नव्हती, परंतु बेथ मूनी जी अत्यंत अनुभवी खेळाडू आहे तिला कॅप्टन येऊन मिळाली मेग लेनिंग, आणि या दोघींनी बरोबर योग्य कामगिरी करून डाव सावरला. याच्यामध्ये बेथ मूनीनी 60 पेक्षा जास्त धावा केल्या, मेग लेनिंगनी 30 पेक्षा जास्त धावा केल्या. हा फरक नाही पडला कारण खाली त्यांच्याकडे ॲशले गार्डनर आणि हेन्सनी मिळून सुद्धा दोघींनी मिळून जवळजवळ 25 आणि 18 धावा केल्या आणि त्यांचा डाव जो आहे तो 160चा टप्पा ओलांडून गेला. भारतीय संघाकरता ही धावसंख्या पार करायला अवघड अशक्य नक्कीच नव्हती, फक्त त्याच्याकरता चांगली सुरुवात होणं गरजेचं होतं. नेमकं तसं झालं नाही, कारण शेफाली वर्मा आणि स्मृती मंदाना या लवकर आऊट झाल्या. इंडियन टीम म्हणून मागे हटली नाही. हरमनप्रीत कौर, जिला जास्त चांगली कामगिरी या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये करता आलेली नव्हती, तिने बहुतेक तिची बेस्ट जी खेळी आहे ती अंतिम सामन्यासाठी राखून ठेवली होती, आणि सोबत तिला होती कन्सिस्टंटली चांगली बॅटिंग करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्सची. या दोघींनी मिळून भारताच्या डावाला सुंदर आकार दिला. हरमनप्रीत कौरची जुन्या स्टाईलमधली विश्वासात्मक टोलेबाजी सुद्धा बघायला मिळाली. या दोघी जेव्हा खेळत होत्या त्यावेळेला वाटत होतं भारतीय संघ नक्कीच हा सामना जिंकणार, ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देणार. परंतु दरवेळेला एक गोष्ट मी पाहिलेली आहे, पुरुषांचा ऑस्ट्रेलियन संघ असू देत, महिलांचा ऑस्ट्रेलियन संघ असू देत, मोठ्या टुर्नामेंटमध्ये अंतिम सामन्यात कसं खेळायचं, पुनरागमन कसं आणायचं, डाव कसा उलटवायचा, हे ते बरोबर जाणून आहेत. हे मान्य करायला लागेल. जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौरला त्यांनी बाद करण्यात यश मिळवलं आणि तिथंच भारतीय संघ हादरून गेला. फरक कुठं पडला तर एकीकडे आपली हरमनप्रीत कौर 60 पेक्षा जास्त धावा करत होती, तिकडे बेथ मूनीनी 60 पेक्षा जास्त धावा केल्या. तिकडे मेग लॅनिंगनी 30 पेक्षा जास्त धावा केल्या, इकडे जेमिमा रॉड्रिग्सनी जास्त धावा 30 पेक्षा जास्त धावा केल्या. हे सगळं सिमिलर होतं. मग गडबड कुठं झाली? गडबड अशी झाली की तळामध्ये ॲशले गार्डनरनी 25 रन्स केल्या आणि हेन्सनी मला वाटतं 18 धावा केल्या. ह्या धावा भारतीय संघातल्या तळातल्या फलंदाजांना कोणाला करता आलं नाही. यास्तिका भाटियाला त्यांनी बॅट्समन म्हणून खेळलं आणि 8 का 9 नंबरला बॅटिंगला पाठवलं. ही चांगली खेळाडू आहे, बॅटिंगला ती दर्जेदार फलंदाज मानली जाते. तिला खेळवलं नव्हतं म्हणून राग आला होता. आज तिला खेळवलं तर तिला खाली पाठवलं. तिला इंजुरी असली तर मला माहीत नाही, ते काय अजून आमच्या कानावर आलेलं नाहीये. परंतु योग्य वेळी योग्य कामगिरी भारताच्या तळातल्या फलंदाजांना करता आली नाही आणि म्हणून भारतीय संघाला 9 धावांनी हा सामना गमावायला लागला. जेव्हा टूर ओपनर झाला होता, म्हणजे या कॉमनवेल्थ गेम्सचा पहिला सामना झाला होता, तेव्हा सुद्धा तोंडचं पाणी ऑस्ट्रेलियन संघाच्या भारतीय संघाने पळवलेलं होतं. फक्त फिनिशिंग टच अजून आपल्या संघाला देता येत नाहीये. ऑस्ट्रेलियन संघाला आपण घाबरवतोय, हरवत नाहीये, आणि हीच गोष्ट मनाला लागते. सो नियर सो फारची वाईट कहाणी या सलग दुसऱ्या सामन्यामध्ये चालू राहिली. याचं खरोखर वाईट वाटलं. परंतु एक गोष्ट कबूल करायला लागेल की भारतीय महिला संघाने आश्वासक खेळ केला, चांगली प्रगती दाखवली, बऱ्याच खेळांच्या क्षेत्रामध्ये सुधारणा करून दाखवली आणि ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाला 2दा तुल्यबळ लढत दिली. त्यामुळे वेल प्लेड टीम इंडिया हे म्हणायलाच लागेल. दुसरा सामना फ्लोरिडाला चालू होता, ज्याच्यामध्ये भारतीय संघाने पहिली बॅटिंग केली आणि ह्याच्यामध्ये सुरुवातीला जर का एक मोठी खेळ झाली आणि त्याच्यानंतर हार्दिक पंड्याने एक चांगली खेळ केली. सुरुवातीला श्रेयस अय्यरनी जबरदस्त बॅटिंग केली, फोडून काढलं. दीपक हुडाला 3 नंबरला बॅटिंग मिळाली होती, त्याचा त्यांनी फायदा उचलला. त्यामुळे एक श्रेयस अय्यरची चांगली खेळी आणि त्याला जोडल्या गेल्या दीपक हुडा आणि हार्दिक पंड्याच्या खेळ्या, आणि त्यामुळे भारतीय संघाला 180च्या पुढचा टप्पा गाठता आला.
हा आत्ताच्या घडीला वेस्ट इंडिज संघाला पार करणं खूप अवघड होतं, कारण विकेट हे तेच होतं जे गेल्या मॅचला वापरलं गेलेलं होतं. बॉल थोडासा वळत होता. हार्दिक पांड्यानी बरोबर युक्ती लढवली. पहिली ओव्हरच अक्षर पटेलला दिली. त्यांनी पहिल्या ओव्हरमध्येच जेसन होल्डर जो मोठ्या तडफेने बॅटिंगला आलेला होता आक्रमण करायला, त्याला बोल्ड केलं. पाठोपाठ अजून 2 फलंदाजांना बाद केलं आणि त्याच्यानंतर वेस्ट इंडिज संघाची वाताहात झाली. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, बॉल वळू लागला, स्पिनर आपले कामी यायला लागले. अक्षर पटेलच्या नंतर रवी बिश्नोई आणि कुलदीप यादवनी अक्षरशः फलंदाजांना तालावरती नाचवलं. शिमरॉन हेटमायर, ज्याला IPLचा चांगला अनुभव आहे, त्यांनी अर्धशतक केलं, पण बाकी फलंदाज इल्लेपो काहीच जमलं नाही त्यांना आणि त्यामुळे 3 अक्षर पटेलला विकेट, 4 बिश्नोईला विकेट, 3 कुलदीपला विकेट. ऑल आउट 100 झालेला आहे आणि प्रचंड मोठा अजून एक विजय भारतीय संघाच्या हाती फ्लोरिडाला लागलेला आहे. 5 सामन्यांची मालिका 4-1 जिंकलेली आहे आणि ती सुद्धा दिमाखात. त्यामुळे भारतीय संघाचं कौतुक हे करायलाच लागेल. 2 सामने हे मला आवडले. तुम्हाला काय वाटतं, भारतीय महिला संघाचं कुठं चुकलं, कुठं त्यांनी सुधारणा करायला पाहिजे? तुमचं मत काय, मला जरूर ऐकून घ्यायला आवडेल. आणि त्याचबरोबर जो पुरुष संघ आहे आपला, त्यांच्या दिमागदार कामगिरीबद्दलही तुम्हाला काय वाटतंय जरूर मला सांगा. आणि त्याच्याकरता माझं YouTube चॅनल, माझं Facebook पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.